Dear student, we are seeing problem set 2 question number 16. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 2 आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधलं 16वं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. की इन द फिगर ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण त्या ठिकाणी आहे. पॉइंट S is on segment QR such that बिंदू S हा QR वर अशा रीतीने आहे की कसा आहे तर QS इज इक्वल टू 1/3 QR. QH ची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती QH ची लांबी QR च्या त्या ठिकाणी ती कशी आहे किंवा QH ची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती QR च्या कशी आहे 1/3 त्या ठिकाणी आहे. तर प्रूव्ह दॅट 9PS² इज इक्वल टू 7PQ². या ठिकाणी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करावे लागेल तर ड्रॉ सेगमेंट PT ऑन साइड QR सच दॅट Q', T', अशा पद्धतीची असणारी काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायला लागेल. हा कन्स्ट्रक्शन मी त्या ठिकाणी करतोय. सेगमेंट जो आहे PT सेगमेंट जो आहे तर तो PT सेगमेंट काय करतोय मी त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. अशा पद्धतीचा असणारा जो काही PT सेगमेंट जो आहे तर तो PT सेगमेंट काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी ड्रॉ. आता काय कन्स्ट्रक्शन केली तर ती याच्यामध्ये मी त्या ठिकाणी लिहितो सोल्युशन मध्ये. किंवा प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल की ड्रॉ सेगमेंट PT परपेंडिक्युलर साइड QR सच दॅट Q', T', आता काही दरम्यान तसं पण दाखवलं. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये पण आपल्याला काय दिलं की ट्रायंगल PQR is an equilateral triangle. त्रिकोण PQR जो आहे तर तो समभुज त्रिकोण आहे. मग आता समभुज त्रिकोण जर असेल तर समभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी आपल्याला माहिती. त्याच्यात असणाऱ्या काही 3 बाजू PQ, QR आणि असणाऱ्या ज्या काही ह्या 3 बाजू ज्या आहेत तर त्या 3 बाजू कशा असणार आहे इक्वल त्या ठिकाणी असणार आहे. ज्याला आपण इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 1 म्हणणार आहे. कशावरून लिहिलं हे तर साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल. बघायला लिहिणार कोणी कारण की साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल. तर समभुज त्रिकोण जो आहे तर त्या समभुज त्रिकोणाच्या असणाऱ्या ज्या काही भुजा ज्या आहेत तर त्या भुजा कशा असतात तर त्या ठिकाणी इक्वल असतात. आणि म्हणून तिन्ही बाजू काही दाखवल्या पण त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगता येईल पहा की अँगल Q इज इक्वल टू 60 डिग्री. ज्या ठिकाणचा हा जो काही अँगल जो आहे तर तो अँगल आपण 60 डिग्रीचा म्हणणार. आता 60 डिग्रीचा का म्हणणार आहे तर त्याचं कारण आपल्याला माहिती की साइड्स ऑफ अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. काय सांगता येईल कारण की अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो तर 60 अंशाचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल Q इज इक्वल टू 60. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू 2 त्या ठिकाणी. बरोबर. मग आता सर्वसाधारणपणे पहा की या त्रिकोणाचा आपण विचार करू की इन ट्रायंगल PQT मध्ये इन ट्रायंगल PQT काय लक्षात येत नसते की अँगल खाली लिहितो मी अँगल PTQ प्लस अँगल TQP प्लस
अँगल QPT इज इक्वल टू 180 डिग्री. काय कारण सांगता येईल? तर आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कारण की सम ऑफ ऑल ट्रायंगल्स सम ऑफ ऑल angles of a triangle is 180. की त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणून पुढे PTQ किती असणार आहे? 90 डिग्री आहे. कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी TQP 60 डिग्री प्लस QPT तो आपल्याला काढायचा आहे. अँगल QPT इज इक्वल टू 180 डिग्री. 90 डिग्री प्लस 60 डिग्री दॅट इज 150 डिग्री प्लस अँगल QPT इज इक्वल टू 180 डिग्री. देयरफॉर अँगल QPT इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 150 डिग्री. जे या ठिकाणी आपल्याला अँगल QPT किती येताना असते? 30 डिग्री. अँगल QPT किती आला? तर या ठिकाणी हा आला 30 डिग्री. जे हा जो काही ट्रायंगल जो आहे इन ट्रायंगल PQT काय दिसतोय? P अँगल 30चा आहे, 60चा आहे, 90 डिग्रीचा. बरोबर. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याला काय म्हणता येईल की या ठिकाणी ट्रायंगल काय म्हणता येईल? ट्रायंगल QPT इज ए 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो काही त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्या ठिकाणी त्रिकोण. मग आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री म्हणजे 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचा असणारा तो काही थेरम जो आहे ट्रायंगल थेरम जो आहे तर त्या थेरमचा आपण त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर या ठिकाणी करू शकतो. ही सर्वसाधारणपणे 60 डिग्री असणारा तो काही अँगल जो आहे तर त्या अँगल समोर असणारी काही साईड जी आहे तर ती साईड कशी असते पहा. या ठिकाणी मी शॉर्टकट मध्ये लिहितो की साईड अपोजिट टू 60 डिग्री. आता साईड अपोजिट टू द 60 डिग्री म्हणजे 60 अंश कोणासमोरची भुजा आहे पेटी. ही कशी असते? थेरम नुसार कशी असते? जो काय हायपोटेनस जो आहे हायपोटेनस डायग्राम मध्ये त्या ठिकाणी PQ दिसते आणि या PQच्या कशा आहे? √3/2 टाइम्स त्या ठिकाणी असते. बरोबर. अशाच पद्धतीने की साईड अपोजिट टू 30 डिग्री 30 अंश कोणासमोरील भुजा. आता 30 अंश कोणासमोरची असणारी जी काही भुजा जी आहे तर ती 30 अंश कोणासमोरची असणारी जी काही भुजा जी आहे तर ती भुजा आहे तर त्या ठिकाणी QT. आणि ही 30 अंश कोणासमोरील असणारी जी काही भुजा जी आहे तर ती भुजा कशी असते? कर्ण आपला आहे तर त्या ठिकाणी PQ आणि या कर्णाच्या कशी असते? 1/2 त्या ठिकाणी असते. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी PT जी आहे तर ती PT काढली त्याचबरोबर असताना की काही QT जी आहे तर ती QT त्या ठिकाणी फाइंड आउट केली. बरोबर. आता याचा वापर आपल्याला पुढे त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामकडे जर आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी आपल्याला QT फाइंड आउट करायचं. मग आता QT फाइंड आउट करण्यासाठी पहा इथे मी लिहितो QT. आता QT कसा लिहिता येईल आपल्याला? QT तर QS प्लस ST काय लिहिता येईल? QS प्लस ST. कशावरून गेलं
तर दरम्यानचा संबंध आपल्याकडे आहे क्यू डॅश एस डॅश टी. QS प्लस ST इज इक्वल टू QT. बरोबर. पुढे इकडे लिहितो मी, त्या ठिकाणी QT आपल्याला करायचे की QT इज इक्वल टू QS. त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायच्या. तर सर्वसाधारणपणे असणार जे काही QT आता काय काढायचे त्याचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार पहिल्यांदा त्या ठिकाणी करू. आता पुढे ही QTची व्हॅल्यू आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. QT पहा त्या ठिकाणी QTची व्हॅल्यू तर काय आहे 1/2 PQ. काय आहे 1/2 PQ इज इक्वल टू QS. QS आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर 1/3 QR प्लस ST. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्या त्या ठिकाणी असणार ते काही इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय दिलं आपण PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR. म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही QR जो आहे तर त्या QRच्याच ऐवजी आपण काय लिहू शकतो तर त्या ठिकाणी PQ लिहू शकतो. या ठिकाणी पुढे की 1/2 PQ इज इक्वल टू 1/3 QRच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण PQ लिहू शकतो. QRच्या ऐवजी PQ लिहू शकतो प्लस ST. पुढून बदल केला तर फ्रॉम इक्वेशन 1 मधून त्या ठिकाणी चेंज जो आहे तो चेंज आपण त्या ठिकाणी आपल्याला STची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. देअरफॉर त्या ठिकाणी 1/2 PQ ट्रान्सफर करा मायनस 1/3 PQ इज इक्वल टू ST. बरोबर. आपल्याला काय करायचे STची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. ST इज इक्वल टू हेच मी असं लिहितो की PQ अपॉन 2 मायनस PQ अपॉन किती आहे 3 त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्या काय लक्षात येतं नसते पहा की छेद जो आहे तर तो छेद त्या ठिकाणी भिन्न आहे. छेद जर भिन्न असतील तर काय करतो छेदांचा गुणाकार छेद असतात. छेदांचा गुणाकार केला तर तो आला 2 × 3 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 ने PQ ला मल्टिप्लाय केलं 3 PQ मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं 2 PQ. या ठिकाणी 3 PQ मायनस 2 PQ जर केलं तर त्या ठिकाणी फक्त PQ शिल्लक राहिले आणि डिवाइडेड बाय 6. ज्या ठिकाणी ST जे आहे तर त्या STची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय मिळाली PQ अपॉन 6. अशा पद्धतीची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. पुढे पाहता की इन ट्रायंगल PTS एवढाच त्रिकोणाचा आपल्याला विचार करायचा. पहा इन ट्रायंगल PTS अँगल PTS इज इक्वल टू 90 डिग्री. आता का 90 तर आपण कन्स्ट्रक्शन केली किंवा या ठिकाणी आपण काय केलेले पहा की सेगमेंट PT जो आहे तर तो काय सांगितलेला आहे साइड QR ला त्या ठिकाणी कसा आहे परपेंडिक्युलर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही त्या ठिकाणी 90 डिग्री आला तर त्या ठिकाणी तशा पद्धतीची असणारी काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी बरोबर. हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर काय करू शकतो आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. बाय पायथागोरस थेरम काय आहे हायपोटेनस कोणतं आहे तर PS² इज इक्वल टू PT² प्लस ST². बरोबर. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहिलं. मग आता पुढे PS² इज इक्वल टू PT. त्या ठिकाणी PT जी आहे तर त्या PTची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी आहे. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी म्हणतो. पुढे PTची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं √3/2 PQ
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एसटी. एसटीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती आहे? PQ/6 आणि त्याचाही काय आहे? स्क्वेअर आहे. पुढून बदल केला तर पाय या ठिकाणी तुम्ही फ्रॉम इक्वेशन 3 and 4 बरोबर. मग त्याचा स्क्वेअर करून √3 त्याचा स्क्वेअर तो किती असणार आहे? 3 त्या ठिकाणी असणार आहे. 2 चा स्क्वेअर असणार आहे 4 आणि काय असणार आहे? PQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर जो आहे तर तो 6 चा स्क्वेअर असणार आहे 36. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणारा जे काही स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर त्या ठिकाणी करते. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुन्हा 2 फ्रॅक्शन जे आहे तर त्या 2 फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. कशी ऍडिशन करतो? तर या ठिकाणी 4 आणि 36 याचा एलसीएम आपण काढतो. 4 आणि 36 चा लसाअ तर तो येईल तर त्या ठिकाणी 36. बरोबर. 4 आणि 36 चा लसाअ याला 36. अशा पद्धतीचं उदाहरण आपण मागे घेतलेले ऍडिशनचं. तर हा काय करायचं? 4 ने काय करायचं? 36 ला भागायचं. भागाकाराला 9 आणि त्याने काय करायचं? याला मल्टिप्लाय करायचं. 4 ने 36 ला भागलं, भागाकाराला 9 आणि 9 गुणिले याला 3 PQ स्क्वेअरला त्या ठिकाणी गणायचं. म्हणजे 9 ने याला जर गुणलं तर 9 त्रिक 27 PQ स्क्वेअर. त्याला 27 PQ स्क्वेअर प्लस पुन्हा या ठिकाणी डिनॉमिनेटरला 36 आहे. 36 ने 36 ला भागलं, भागाकाराला 1 आणि 1 गुणिले PQ स्क्वेअर येते आणि म्हणून या ठिकाणी 1 PQ स्क्वेअर. बरोबर. पुढे या ठिकाणी PS स्क्वेअर बरोबर आता याच ठिकाणी लिहितोय मी. तर या ठिकाणी PS स्क्वेअर इज इक्वल टू 27 PQ स्क्वेअर आणि X PQ स्क्वेअर अशी टोटल झाली 28. 27 झाले 28 PQ स्क्वेअर डिवायडेड बाय 36. आता भाग जात असेल तर द्यायचा आहे. तर सर्वसाधारणपणे 28 आणि 36 या दोघांनाही त्या ठिकाणी भाग जातो अशा प्रकारची संख्या. आता 4 ने भाग देऊ. आता 4 9 36 आणि 4 7 28 म्हणजे या ठिकाणी PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर डिवायडेड बाय 9 त्या ठिकाणी. आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलं? 9 PS स्क्वेअर सांगितलं. मग या ठिकाणी याचं काय करावं लागेल? आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तेच या बाजूला लिहितो मी. 9 या ठिकाणी जर क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 9 PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर आणि अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह जे आहे तर ते प्रूव्ह करायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. येते याच्यानंतर पुढे आता पुढे 17 ही सेगमेंट PM इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. त्रिकोण PQR ची रेख PM जो आहे तर ती मध्यगत त्या ठिकाणी आहे. इफ PQ बरोबर 40 या ठिकाणी PQ बरोबर 40 PR बरोबर किती सांगितलंय तर त्या ठिकाणी 42 आणि PM बरोबर 29. तर आपल्याला काय सांगितलंय? QR जो आहे तर त्या QR ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायला सांगितली? फाइंड आउट करायला सांगितली. बरोबर. आता पुढे सोल्युशन. कोणता त्रिकोण आहे तर इन ट्रायंगल PQR काय सांगितलेलं आहे की सेगमेंट PM इज इन मीडियन. त्रिकोण PQR मध्ये सेगमेंट PM काय आहे? मध्यगात. हे आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम आणि म्हणून ही जी काही डायग्राम जी आहे तर त्या डायग्रामसाठी आपण अपोलोनियसचा थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आता काय अपोलोनियस थेरम? तर या ठिकाणी PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर is equal to 2 into median square that is PM square plus 2QM square
अशा पद्धतीने काय केलं आपण अपोलोनियसचा थेरम त्या ठिकाणी अप्लाय. पुढे PQ स्क्वेअर. PQ किती आहे 40. 40 स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर 42 स्क्वेअर इंटू 2 इंटू PM 29 स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. 40चा स्क्वेअर तो किती असणार आहे 1600 प्लस 42चा स्क्वेअर. आता 42चा स्क्वेअर 42 इंटू 42 तुम्ही त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन जर केलं तर 42चा स्क्वेअर जो आहे तर तो येताना 1764 इज इक्वल टू 2 इंटू 29. पुन्हा 29 इंटू 29 त्या ठिकाणी करा म्हणजेच 29चा स्क्वेअर जो आहे तर तो 841 प्लस 2QM स्क्वेअर. बरोबर. याची ऍडिशन करा. याची ऍडिशन बाजूला करू आपण 1600 अधिक किती 1764 4 6 7 7 13 हातचाला 1 1 2 3 5 किती आले 3000. किती आले तर या ठिकाणी 3364 आहे. याची ऍडिशन केली तर ते किती आली 3364 इज इक्वल. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल की 841 इंटू 2 2 इंटू 4 8 2 इंटू 8 60 किती झाले 1682 प्लस 2QM स्क्वेअर. याचं ट्रान्सफर करा 3364 मायनस 1682 इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. पुन्हा या ठिकाणी सबट्रॅक्शन करा 3364 मायनस 1682. 4 मधून 2 गेले काल राहिले 2. 16 मधून 8 गेले काल राहिले 8. आजचा घेतला घेऊन टाकला. 13 मधून 7 गेले किती 13 मधून 7 गेले. 13 मधून 7 गेले तर किती राहताना दिसतात किती 13 मधून 7 गेले 7 6 13. आजचा घेतला घेऊन टाकला. 13 मधून 2 गेले राहिला 1. या ठिकाणी किती राहिले तर पुन्हा 1682 राहिले. किती राहिले 1682 इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. पुन्हा 2 ट्रान्सफर करा 1682 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू QM स्क्वेअर. 1682 ला काय करा 2 ने त्या ठिकाणी डिवाइड करा. तर 2 8 16 0 पुढे 2 चौक 8 आणि 2 म्हणजे काय राहिले की QM स्क्वेअर इज इक्वल टू 841. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स QM इज इक्वल टू 21. बरोबर. आपल्याला काढायला काय सांगितले QR. पहा QR हा QR कसा असेल पहा की QR जो आहे तर तो QM इज इक्वल टू 1/2 QR त्या ठिकाणी असणार. 1/2 QR का तर या ठिकाणी M इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. M काय आहे QRचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू जर असेल तर QMचं असणार काय माप जे आहे तर ते QRच्या कसं असणार निम्म त्या ठिकाणी असणार आहे. आपल्याला काढायचं काय QR 2 या ठिकाणी डिवाइड आहे इकडे आला तर मल्टिप्लाय होईल म्हणजे 2QM इज इक्वल टू QR. किंवा याच ठिकाणी मी लिहिते पुन्हा की QR इज इक्वल टू 2QM 2 इंटू QM. QM ची व्हॅल्यू आपल्याकडे त्या ठिकाणी आली 21. सॉरी 21 नाही तर या ठिकाणी तो आहे 29 आहे. याचं स्क्वेअर रूट 29 आहे. पुढे या ठिकाणी 29 त्या ठिकाणी असणार आहे आणि याची डबल केली तर ते आता 58 आणि देअरफॉर QR इज इक्वल टू किती आता 58. आणि अशा पद्धतीने आपल्याला
क्यू आर जो आहे तर तो क्यू आर त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. याच्यानंतर पुढे आता लास्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे की सेगमेंट ए बी एम इज ए मीडियम ऑफ ट्रायंगल एबीसी. रेख एम त्रिकोण एबीसी ची त्या ठिकाणी मध्यक आहे. इफ एबी इज इक्वल टू 22, एबी ची व्हॅल्यू किती दिलेली 22, एसी 34, एसी 34 आणि बीसी जे आहे तर त्या बीसी ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला त्या ठिकाणी 24 आणि फाइंड एम. आपल्याला एम काय करायचं आहे प्लीज शोधायला. या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येताना की मीडियन दिलेले म्हणजे अपोलोनियसचं थेरम आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. परंतु आपल्याला त्या ठिकाणी बीएम जो आहे तर ते बीएम काही दिलेली नाही तर ती बीएम आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. बीएम कशी काढता येईल या ठिकाणी सोल्युशन दिलेली आपण की बीएम जी आहे तर ती बीएम कशी असणार आहे बीसीच्या त्या ठिकाणी हाफ असणार. आता कशावरून तर एम इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. एम आहे एम जो आहे तर तो बीसीचा मध्यबिंदू आहे आणि म्हणून बीएम कशी असणार आहे बीसीच्या त्या ठिकाणी निम्मी असणार आणि म्हणून या ठिकाणी 1/2 बीसीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 24, 2 ने 24 ला डिव्हाइड केलं तर आलं 12 आणि म्हणून या ठिकाणी बीएम जो आहे तर तो बीएम आपल्याला त्या ठिकाणी मिळाला 12. बरोबर. आता पुढे इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट काय सांगितलेले सेगमेंट एम इज ए मीडियन ऑफ ट्रायंगल एबीसी. की त्रिकोण एबीसी मध्ये एम काय आहे तर याची मध्यक आहे. मध्यक असेल तर अपोलोनियसचा थेरम आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल बाय अपोलोनियस थिअरम. अपोलोनियसच्या प्रमेय सर अपोलोनियसचं प्रमेय आपल्याला माहिती काय आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 मीडियन स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर 2BM स्क्वेअर. याची व्हॅल्यू पुट करू आपण. AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 22 स्क्वेअर प्लस AC ची व्हॅल्यू 34 स्क्वेअर इज इक्वल टू 2. AM ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची AM स्क्वेअर प्लस 2. BM ची व्हॅल्यू आपण काढलेली 12. BM ची व्हॅल्यू किती आहे 12 स्क्वेअर. की 22 चा स्क्वेअर किती आहे 484 प्लस 34 चा स्क्वेअर 1156 इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2 इंटू 12 चा स्क्वेअर आहे 144. बरोबर. पुढे याची ऍडिशन करून घेऊ आपण की 484 प्लस 1156 6 4 झाले 10 4 1 8 5 13 14 4 1 4 1 5 1 6 म्हणजे 1640 आहे ऍडिशन. 1640 इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2 इंटू 144 याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2×8 आणि हे 2. बरोबर. पुढे त्याला ट्रान्सफर करू आपण इकडे 1640 मायनस 288 इज इक्वल टू 2AM स्क्वेअर. म्हणजे 1640 मधून काय करायचे आपल्याला 288 काय करायचे तर त्याच्यामधून त्या ठिकाणी मायनस करायचे. 10 मधून 8 गेले खाली राहिले 2 हातचा इथला देऊन टाकला. 14 मधून 9 गेले 14 मधून 9 गेले किती राहिले प्रत्यक्ष तुम्ही आकडेमोड त्या ठिकाणी करा तर त्या ठिकाणी 5 राहिले हातचा इथला देऊन टाकला. 6 मधून 3 गेले राहिले 3 पुन्हा 1 म्हणजे किती राहिले 1352 त्या ठिकाणी किती राहिले 1352 इज इक्वल टू 2AM स्क्वेअर. 2 ने डिव्हाइड करा
1352 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू AM स्क्वेअर. आता पुढे या ठिकाणी 1352 ला काय करा, 2 ने डिवाइड करा. बेसक 12, एक राहिला 15 झाली, बेससाठी 14, एक राहिला आणि बेसक 12, जे किती राहिले 676 AM स्क्वेअर. दोन्ही बाजूंची वर्गमूळे घेऊ. दोन्ही बाजूंची वर्गमूळे जर घेतली तर काय तर असते AM इज इक्वल टू कसलं स्क्वेअर रूट आहे 26 आणि देअरफॉर AM ची व्हॅल्यू जी आहे तर ते किती आता असते 26. अशा पद्धतीने ते. आता या ठिकाणी पायथागोरस थेरम हे जे असणार काही चॅप्टर जे आहे तर त्या चॅप्टरची सर्वच्या सर्व उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. तर ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडवा तरच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. धन्यवाद.